पक्षाची प्रोसेस अवलंबतो आणि मग यामध्ये लोकभावनाही आपल्याला निश्चितपणे दिसून येते. आता हे पुन्हा होऊ दे, मग मी बोलतो. म्हणजे पुण्याचा विषय मग बाजूला राहतोय. नाही, आता काही ठिकाणी जिथं आमची आघाडी आहे तिथं शिवसेना सुद्धा सेपरेट जाहीरनामा करते. त्यामुळे आम्ही इथं विचार देखील तुम्ही बघितलं असं की काँग्रेसवर शिवसेनाचं मिळून आहे ते सुद्धा वेगळा करण्यात. कारण की शेवटी प्रत्येक पक्षाची स्पेस असते, ती स्पेस प्रत्येक जण या ठिकाणी घेणार. आघाडी आमची आहे, परंतु जॉईंटच हा जाहीरनामा आहे. उद्या त्यांचा येईल तोही आमचाच असेल आणि आमचा येईल तोही आमचाच असेल. कारण की शेवटी ट्रिपल अलायन्स आमची आहे आणि त्या ट्रिपल अलायन्स मध्ये आम्ही आघाडी म्हणूनच या पुण्याला एक दिशा देण्याचा प्रयत्न करणार आहोत. पाटील साहेब, तुम्ही सांगितलं ट्रिपल अलायन्स, तुम्ही स्वतः होते पण प्रत्यक्षात खाली ग्राउंड लेवलला आम्हाला कुठं दिसत नाही. कारण मनसेने तुमच्या विरोधात, मनसे तुमच्यात नव्हते पण ते शिवसेनेच्या निम्मे जागांमध्ये होते, त्याच्यामुळे ते अलायन्स आम्हाला कुठं दिसत नाही. अलायन्स आहे 100 जागांवर आणि कुठेही एकमेकाच्या विरोधात लढत नाही आहे. एक 8-10 जागांच्या वरचा प्रॉब्लेम आहे, तो आज रात्री आम्ही रिझॉल्व्ह करू. किती जर सांगायला मिळेल समोरासमोर किती आणि माहिती पूर्ण लढत 100 काँग्रेस पक्ष 98 जागी लढतायत आणि शिवसेना जवळजवळ 76 जागी लढतात. तसंच साहेब म्हणल्याप्रमाणे 8 ते 9 जागी कॉन्ट्रॅक्ट एबी फॉर्म एकमेकाच्या विरोधात दिले गेले, पण दोन्ही नेत्यांनी म्हणून त्यातले अर्धे 3-4 फॉर्म एबी फॉर्म आणि अधिकृतपणे त्यांचा घोषित केलेले की अधिकृत कोणी आणि अनधिकृत. ज्यांना एबी फॉर्म मिळाले त्यांनी विड्रॉला जर विरोध केला असेल तर त्यांचे एबी फॉर्म विड्रॉल करून त्यांना जो अधिकृत आहे त्याला घोषित केला. 100% होताना दिसत आहे. ग्राउंड लेवलवर ज्या वेळेला उमेदवार म्हणून आम्ही फिरत असताना शिवसेनेचे जे पारंपरिक मत आहेत त्यांना सुद्धा काँग्रेसला मत करण्याची इच्छा व्यक्त करतात. तुमचं आणि शिवसेनेमध्ये झालं असं आहे, मनसे जरी तुमच्या अधिकृत नसते पण पोटवाडीवर या मतांचं कसं होणार? पोटभाडेकरूचा बोलण्याचा अधिकारच आम्हाला प्राप्त होत नाही. जो आमचा भाडेकरू असेल त्याच्याबद्दलच आम्ही बोलू शकतो. माझा प्रश्न असा आहे की जाहीरनामा पाहिला, या सगळ्या जाहीरनामात कायम लोक त्यांच्यासाठी आजपर्यंत काँग्रेस होती, पण आजच्या जाहीरनाम्यात असं दिसते की आहे ना, आहे ना, आहे एकदम अरविंद. प्रदूषण वाढतंय, त्या प्रदूषणामध्ये मी त्याच्यावर काय प्रयत्न करणार. तर पुणे शहरात बीडीपीची सारखी योजना तुम्ही आणली होती, जी 20 वर्ष झाली अजूनही हे आले की त्या योजनेचा तुम्हाला विचार पडलेला आहे, म्हणजे प्रदूषण मुक्त करणारा हा दुसरा प्रश्न. याच्यावर तुमचं काय ऐकवाल नव्हतं तुम्ही. झोपडपट्टीच्या संदर्भात आम्ही ऑलरेडी जाहीरनाम्यात या ठिकाणी केलेलं आहे. आणि प्रदूषणाच्या बाबतीत आपण काय म्हणलं, बायोडायव्हर्सिटी पार्क आपण मुख्यमंत्री असताना त्या विषयी आपण मार्ग लावला पण परवानगी दिलीच नाही. पारदर्शक पद्धतीने झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवण्यासाठी सहकार्य करणार आहे. नाही करणार पण दिले. मालमत्ता करावी ठरल्यास 1% वाढणार, त्याच्या खाली मुद्दा आहे. पण माझा कुठलाही घटक बाजूला राहणार नाही, काळजी करू नका. आणि राहिला असेल असं तुम्हाला वाटलं तर त्याचं आज आम्ही परत इन्क्लूड करू. ज्याच्यावर मी या 1519 गाव आली सगळी ते बीडीपीचा निर्णय तुमच्या काळात झालेला आहे, काँग्रेसची सत्ता असता. त्याच्यावर अजूनही काही निर्णय झाला नाही, ते तसे पूर्वी त्याच्यावर अतिक्रमण वाढलेली बकाल झालाय. पुण्याचं वैभव ते माती गेलेले आहे. आपल्याला माहिती आहे की बायोडायव्हर्सिटीचा विषय तुम्ही मुख्यमंत्री असताना आम्ही खूप गंभीर्याने हाताळला होता. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की 2014 पासून राज्यातच काँग्रेसचं सरकार नाही आणि इथेही कुणाच्या हातात सत्ता आहे तुम्हाला माहिती आहे. खरं म्हणजे अंमलात आणायला पाहिजे होतं, पण हा विषय संपूर्णपणे दुर्लक्षित गेलेला आहे. आम्ही सत्तेत आलो की पुन्हा याला जेवढं काही वाचवता येईल तेवढं वाचवायचा निश्चित प्रयत्न करू. भारतीय जनता पार्टी केंद्रात सत्तेत, राज्यात सत्तेत, पुण्याकडे होती आहेत. आता सध्या अनेक पूर्ण होत आहेत.
तुमची सत्ता आली तर तुम्हाला निधी उपलब्ध करणारे काय शेवटी असं असतं की ही संघराज्य पद्धती आहे. म्हणजे जरी केंद्रात भाजप सरकार आलं तर त्यांची बाकी सगळ्या संस्थांच्या मध्ये जिथे वेगळ्या राज्याचं वेगळ्या पक्षाचं सरकार असतं त्यांना काहीच मिळणार नाही असं कधी नसतं. मांडून घ्यावं लागतं, आपलं न्यायपूर्ण आपली मागणी मांडावी लागते. 14 वर्ष मुंबई नागपूरला सत्ता त्यांची होती, आपली केंद्रात होती. आम्ही असलं तरी आम्ही कधी पक्षपात केला नाही आणि आम्ही डबल इंजिन सरकारचा शब्दप्रयोग अगदी मूर्खपणाचा आहे, तो आम्ही कधी वापरत नाही. संघराज्यामध्ये प्रत्येकाला आपले अधिकार आहेत आणि आमचं सरकार आलं तरच तुम्हाला मी मदत करू, नाही तर करणार नाही, ही कल्पनाच मुळात चुकीची आहे. तसं काही करायचा प्रयत्न केला आम्ही, त्याचा संघर्ष पूर्णपणे करू. सरकारवर टीका केली का आर्थिक बोज आहे, तर आपण आपल्या जाहीरनाम्यामध्ये महिलांना बस सेवा मोफत देणार असतो. बघा, काही गोष्टी असतात महिलांच्या सक्षमीकरणावर जो खर्च होतो त्याच्यापेक्षा खूप मोठ्या प्रमाणात रिटर्न मिळतात. म्हणजे लाडकी बहीण योजना आहे, ती योजना आम्ही काही त्याला विरोध केलेला नाही, पण ती अंमलबजावणी करताना त्यात राजकारण झालं, चुकीच्या पद्धतीने पैसे वाटले गेले. आपण बघतोय आता किती कुणी पैसे घेतले. तर फक्त निवडणुकीकरता मतं मिळवण्याकरता ती योजना राबवली गेली. ही योजना खरं म्हणजे चांगली योजना आहे, पण ती शास्त्रोक्त पद्धतीने राबवली त्याचा फायदा चांगला होतो. म्हणून ही जी बसची कल्पना आहे कर्नाटकमध्ये आम्ही काँग्रेस सरकारने राबवली होती, तर खूप चांगला फायदा झाला. शेवटी काय महिलांचं सक्षमीकरण आर्थिक, सामाजिक आणि राजकीय असं सगळं झालं पाहिजे. त्यामुळं हा महत्त्वाचा भाग आहे, आम्ही तो करणार आहे. भाजप आणि एनसीपी ह्या दोघांमध्येच एकमेकांवर आरोप चालले. काँग्रेसमध्ये बाजूला ठेवलं, म्हणजे आउटसाईड करण्याचा प्रयत्न दुसरीकडे space वाटली त्याच्यावर हे- त्याच्यावर तुमचं काय म्हणणं? आणि दुसरं, या निवडणुकीत तुम्ही कोणाविरुद्ध लढताय, भाजप का एनसीपी? नाही, आम्ही काँग्रेसचा अजेंडा घेऊन पुढे जातोय. काँग्रेसला बहुमत मिळावं ही आमची अपेक्षा आहे, एक मुद्दा. दुसरा मुद्दा, भाजप मागची 5 वर्षे सत्तेत आहे, भाजपनं काय केलं हा मुद्दा या ठिकाणी. आणि विरोधी पक्षात असणारे तुम्ही जो प्रश्न विचारला भाजप आणि राष्ट्रवादी स्पेस घेण्याचा, हे स्पेस घेण्याचा प्रयत्न आहे. माझं म्हणणं, तुम्ही इथं अजितदादा मुरलीधर म्हणतात की अजितदादांनी गुंडांना कुठं तिकीट दिलं, अजितदादा सांगतात की पासपोर्ट कोणी दिला. तुम्हाला दोघांना एवढंच पुण्याबद्दल वाटत असेल तर कॅबिनेटला एकत्र कसं बसता तुम्ही? माझं मत आहे, दोघे एकमेकाला शेजारी मांडीला लावून कॅबिनेटला बसतात, इथं मग वेगवेगळ्या कशाला दाखवतात तुम्ही? हा सगळा खेळ आहे. पुणेकरांच्या डोळ्यात धुळपेक करायची आहे, त्यांनी जाहीर करावं, पोस्टपोल अलायन्स करणार नाही. म्हणजे उद्या संख्या कमी पडली तर हे दोन पक्ष एकत्रच येणार आहेत. मग आता एकमेकांच्या विरोधात कशासाठी बोलतात? ही फक्त धुळपेक आहे पुणेकरांच्या डोळ्यामध्ये की दोघांनी वेगवेगळ्या लढायची आणि मतं घ्यायची आणि स्वतःची स्पेस तयार करायची. मला वाटतं हा पुणेकरांना फसवायचा प्रयत्न दोन्ही पक्ष करतात. हायलाइट करतोच ना आम्ही, ते बोलतोच. मी तर सातत्यानं बोलतोय की बाबा हे दोघेही पक्ष एकमेकाला फसवायचा, पुणेकरांना फसवायचा प्रयत्न करतात. अजितदादा ज्या वेळेला पालकमंत्री होते त्याही वेळेला जे प्रोजेक्ट त्यांनी आणले 24/7 असेल किंवा बाकी असेल तेही त्यांनी परिपूर्ण केले नाही. आणि भाजपने ATMS असेल किंवा दुसरे प्रोजेक्ट आहेत तेही पूर्ण केले नाही. आणि आपण देवेंद्र फडणवीस साहेबांचं जर स्टेटमेंट पाहिलं तर त्यांनी मुद्दामून अजितदादांना लढवलंय असं स्टेटमेंट त्यांनी दिलंय. म्हणून आमचं डायरेक्ट म्हणणं आहे की घड्याळाला मत म्हणजेच भाजपला मत, हे एका नाण्याचे 2 बाजू आहेत. म्हणून मतदारांनी सावध झालं पाहिजे. घड्याळाला मत म्हणजेच भाजपला मत आहे. त्यावेळेचा विषय मेट्रोच्या श्रेयावर सध्या पुण्यात तापलाय. नेमकं त्यावेळेला काय झालं होतं, मनमोहन सिंगांनी मेट्रो पुण्यात आणली असं अजित पवार म्हटलंय. भाजपने असं आरोप केला की फेब्रुवारी 2014 मध्ये जेव्हा पुणे मुख्यमंत्री आणि अजित पवार मुख्यमंत्री होते त्या काळात केंद्राने आपल्याला तत्वता मान्यता दिली, पण काही त्रुटी दूर करायला सांगितल्या त्या आम्ही केल्या. नाही बघा, मेट्रोची सगळी कागदपत्र ही उपलब्ध आहेत. मी मुख्यमंत्री असताना, कमलनाथजी अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर असताना डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या मध्यस्थी करून आम्ही पहिले मुंबई नंतर पुणे असं ठरलं होतं. पण नंतर पुन्हा असं आहे की नागपूर उपराजधानी आहे आणि तिथल्या लोकांना अन्याय झाला असं वाटेल म्हणून नागपूर देखील आम्ही त्यात समावेश केला. खरं म्हणजे पुण्याची मी लोकसंख्येप्रमाणे सगळं मी ठरवलं होतं
की आधी सगळ्यात मोठं शहर वगैरे. आणि त्यामुळं हा सगळा इतिहास हा रेकॉर्डवर आहे. त्याकडे सगळी कागदपत्र उपलब्ध आहेत, कुणाच्या काळात कुठं सही झाली, काय झाली ते. त्यामुळं असं कोणी क्रेडिट श्रेय घ्यायचा काही प्रयत्न करू नये. भूमिपूजन स्वतः मी केलेलं आपल्याला आठवत असेल. त्यामुळं पुणे मेट्रोचा पाया मुंबईचा भोग्या आम्हीच सगळं भरलेला आहे. त्यामुळं त्याला श्रेयवादाचा प्रश्न नाही आहे. आता अंमलबजावणी कशी चालली आहे ते आता बघावं लागेल. बाबा मुख्यमंत्री पुण्यात आले होते, त्यांनी सांगितलं की पुण्यात आम्ही 15 लोक तयार करणार आहे. 15 लोक तयार करणार आहे. कुठले पाताळ 15 लोक करणार आहे. अंडरग्राऊंड रस्ते अंडरग्राऊंड रस्ते करणार आहे. हिंदुत्वाच्या भाषेत पाताळ. हां ठीक आहे. आता तुम्ही 80,000 कोटीच्या आम्ही पुण्यासाठी वेगवेगळ्या योजना आणल्यात असं एक त्यांनी सांगितलं. कितपत तथ्य वाटतं तुम्हाला? नाही आता बघा, घोषणा करायला काही पैसे लागत नाही. त्यामुळे त्यांनी ती एक कुठली योजना पुणे मुंबईची ती आणली तरी काहीतरी काय झालं म्हणतात हायपरलूप काय झालं त्याचा आढावा द्याल का मला? तुम्ही सांगितलं होतं 15 मिनिटात 20 मिनिटात मुंबईला जाणार म्हणून. अशा पोकळ घोषणा करायला काही पैसे लागत नाहीत. केलं तरी लोकांची पब्लिक मेमरी शॉर्ट असते, गडकरी जेलवासात विसरत जातात लोक, विसरतात. अजून काय जे गडकरींचं खातं असेल किंवा इतर कोणाचं असेल काय चाललेलं आपण बघतोय. आम्ही आता रोज बंटी पाटील आम्ही रोज पुणे कोल्हापूर पुणे करार करत असतो. काय परिस्थिती आहे, किती वर्ष झाली, 13 14 वर्ष काम पूर्ण होत नाही. हुशार काय मारू नयेत की फार चांगलं काम केलं म्हणून. उलट स्मार्ट सिटीचे कायद्याचा अहवाल द्या ना. JNRMचं आम्ही काय केलं ते सांगतील आम्हाला आपले आमचे सगळे नगरसेवक. त्यामुळं चुकीच्या पद्धतीनं योजना राबवून त्यातून पैसे काढायचा सगळा प्रयत्न झालेला आहे. आता तर काही 3-3 लोक लुटायला बसलेले. प्रत्येकाचा वाटा कोणाला कमी मिळून द्यायचं त्याचा अन्न चालू असतं. चला थँक्यू, धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.